केलेली आहेत ना. मग आत्ता एवढी सुरसुरी का आली काही लोकांना? कशा करता आली? हे गाणं जे आहे त्यात कोणाचा उल्लेख नाही आहे, कोणाचं नाव नाही. या गाण्यावरती काही लोक रात्री बेभानपणे नाचली बरं का, असं मी पाहिलं. लोक नाचत आहेत, त्याचा राग आला का? मग दाढी काढा, तुम्ही दाढी काढा ना. तुम्हाला दाढीच्या विषयी एवढं, स्वतःच्या दाढीविषयी म्हणजे सगळ्या दाढ्या माझ्याच आहेत किंवा ज्या दाढीवाल्यावरती कोणी काय म्हणतंय ते माझ्यावरच बोललं जातं आहे असं त्यांच्या समर्थकांना वाटत असेल तर त्यांच्या समर्थकांनी दाढ्या सपासट करून टाकाव्यात. काय चाललं या राज्यामध्ये? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना गृह खातं चालवणं झेपत नाही आहे, हे स्पष्ट दिसतंय. कालच्या घटनेबद्दल मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली व्हायला पाहिजे, ट्रान्सफर व्हायला पाहिजे मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून. काय केलं त्यांनी? हा संपूर्ण कट 1.5 तास 2 तास आधी सुजला होता. काय करत होते मुंबईचे पोलीस? ज्या हद्दीमध्ये, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेला आहे काल प्रकार, त्या पोलीस स्टेशनचे ACP सिनियर PI ह्यांच्यावरती ताबडतोब गृहमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे. इतका गंभीर प्रकरण आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राची देशामध्ये अप्रतिष्ठा होते, नाचक्की होते. आणि आमचे गृहमंत्री फिरतायत भाषणं देत, प्रवचनं देत, इकडून तिकडे तिकडून इकडे. दंगलखोरांवर कारवाई करा आणि काल जे नुकसान झालेलं आहे कुणाल कामराचं ते दंगलखोराकडून तुम्ही वसूल करा, भरपाई करा. कुणाल कामराला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत. सोशल मीडियावर धमक्या दिला जात आहे, तुला सोडणार नाही, तुला ठार करू. हे कोण लोक आहेत? हे कोण आम्ही धमक्यांना भीक घालत आमच्यासारखे लोक, पण तो कलावंत आहे. त्याला संरक्षण द्या असं मी म्हणत नाही, पण धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा. तुम्ही संरक्षण देणार नाही हे आम्हाला माहिती आहे, पण धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा. बोला. पण राऊत साहेब, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सध्या सोशल मीडियावर जे कथित पॉडकास्ट स्टँडअप कॉमेडी, नाही मला एक सांगा, आता कुणाल कामरा आहे, याआधी समय रैना झालं, रणवीर अलाहाबादीवाला झाला, जे काय चाललंय सध्या म्हणजे विनोदाच्या नावाखाली कितपत म्हणजे सेन्सॉरशिप नको का? तुम्ही आचार्य अत्रे यांचे विडंबन काव्य त्या काळातली वाचली असतील ना? त्यांचे आचार्य अत्रे आणि कुणाल कामरा झेंडूची समय रैना, हे बघा, झेंडूची फुलेमध्ये, झेंडूची फुले तुम्ही कविता संग्रह वाचा. राजकीय विडंबन आणि व्यंग हे होतच असतं, नाहीतर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार होऊच शकले नसते. राजकारणातल्या लोकांनी आपल्यावरची व्यंगात्मक टीका ही सहन केली पाहिजे. आम्ही करतो, सगळेच करतात. माननीय बाळासाहेबांनी सुद्धा टीका सहन केली आहे, शरद पवारांनी केलेली आहे, विलासराव देशमुखांनी केलेली आहे. प्रत्येक प्रमुख नेत्यानं ही नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून ही परंपरा पडली की टीका सहन करायची नाही. त्यासाठी मग टीका करणाऱ्यांना बंदिवान करणारे कायदे आणायचे, नवीन नवीन कायदे आणायचे, नवीन नियम आणायचे. महाराष्ट्रात देशामध्ये यापूर्वी घडलं नव्हतं. आणीबाणीतसुद्धा घडलं नव्हतं. मी तुम्हाला सांगतो, आणीबाणीतसुद्धा या टोकाच्या भूमिका कधी कोणी घेतल्या नव्हत्या. देवेंद्र फडणवीस यांना जर स्वतःची प्रतिष्ठा थोडी तरी सांभाळायची असेल तर त्यांनी कालच्या दंगलखोरांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे आणि नुकसान भरपाई जी आहे ती त्या दंगलखोरांकडूनच वसूल केली पाहिजे. पण शिवसेना UBT पूर्णपणे कुणाल कामराच्या पाठीशी आहे. अशा प्रकारे पॉडकास्ट करणारे लेखक, पत्रकारांच्या मागे आम्ही आहोत. बघा, मर्यादा पाळल्याच पाहिजेत. मग पॉडकास्टर्स असतील, लेखक असतील, साहित्यिक असतील. व्यक्तिगत टीका टिप्पणी, मग इतके दिवस विधिमंडळात जे चाललेलं आहे ते पॉडकास्टपेक्षा भयंकर आहे. विधिमंडळात जे आमचे आमदार किंवा खासदार ज्या प्रकारची भाषा आणि टीका करतायत कमरेखालची, हे तर कुणाल कामराच्या पॉडकास्टपेक्षा भयंकर आहे. विधानसभेतच हल्ले होतील अशाने किंवा झाले आहेत, ते चालतंय का? त्याच्यावरती या बंधन आहेत का? त्यांना संरक्षण आहे, ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मग लेखक, पत्रकार, कलावंतांना स्वातंत्र्य का नाही? पण भूतकाळात शिवसेनेनंही अशा घटना केलेल्या आहेत. मग प्रसारमाध्यमांवर झालेले हल्ले असोत किंवा मग व्यक्ती किंवा नेत्यांवर झालेले. मला एक उदाहरण सांगा तुम्ही. सखाराम बँडर संदर्भात हा संस्कृतीचा विषय होता.
सखाराम बाइंडर नाटक घाशीराम कोतवाल नाटकावरती आम्ही विरोध केला माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये. हा आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा उद्ध्वस्त करण्याचा विषय होता. मला असं म्हणायचं आहे की ज्यांनी काल हल्ला केला त्यांनी प्रशांत कोरटकरवरती का नाही हल्ला केला? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर हा तुमच्या सरकारच्या डोळ्यासमोर बेपत्ता होतो. शिवाजी महाराजांना शिव्या घालणारा, त्याच्यावरती हल्ला करण्याची हिंमत नाही दाखवली कोणी या लोकांनी. तिथे गांडूगिरी आहे. पण कुणाल कामरा एक साधा लेखक, पॉडकास्टर, त्याच्यावरती हल्ला केला तो. यालाच आम्ही गांडूगिरी म्हणतो. करा ना कोरटकरवरती हल्ला. शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे ना त्यांनी. अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहील. आम्ही समर्थन करू त्या हल्ल्याचं. तिथे नाही. पण कुणाल कामरावरती हल्ला का? कारण कोणाला तरी दाढीवाला म्हणाला तो म्हणून. अनेकांना दाढी आहे. नरेंद्र मोदींनाही दाढी आहे ना. अमित शहाना पण दाढी आहे. काय आहे ना. मग सगळ्यांनी दाढ्या काढायच्या का दाढीवाल्यांचा अपमान झाला म्हणून? नाही, राऊत साहेब, आणखी एक विषय आहे की काल राज ठाकरे असं म्हणाले की एक खोक्याबाई काय घेऊन बसलात विधानसभेत, अख्खं विधानसभा ही खोक्यांनी भरली. तुम्ही सहमत आहात का? कारण त्यात सगळ्या पक्षाच्या आमदारांचा बघा, उल्लेख आहे. अख्खं सभागृह खोक्याने भरलं का नाही याच्याविषयी मी असहमत आहे. पण राज ठाकरे जे म्हणतायत की विधिमंडळात खोकेबाई भरलेले आहेत, हे विधान गांभीर्याने घेतलं पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावरती बोट ठेवलेलं आहे. असे खोकेबाईच राजकारणामध्ये असल्यामुळे ते सहज निवडून येऊ शकतात. त्यांना विचार नाही, त्यांना भूमिका नाही, त्यांच्याकडे नैतिकता नाही. हे सगळे खोकेबाई एकत्र झाले आणि तरी या राज्यामध्ये सरकार बनवलं. सध्या अजित पवारांचं एक विधान चर्चेत आलेलं आहे. आता बुलडोजर चालू आहे. नागपूरच्या जो घटनेचा आरोपी आहे हिंसाचार प्रकरणातला, भयंकरांच्या घरावर आता आपण इंटरव्ह्यू देत असताना तिकडे बुलडोजर चालू आहे. बघा, दंगल दोन्ही बाजूनी घडलेली. दंगलीची ठिणगी ही दोन्ही बाजूंनी पडलेली. हे लक्षात घेतलं तर सरकार एकतर्फी कारवाई करते. दंगलखोरांवरती बुलडोजर किंवा त्यांच्यावरती ॲक्शन व्हायला पाहिजे. पण दंगलीची सुरुवात ज्यांनी केली ते तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ते तुमच्या विचारांचे समर्थक आहेत. औरंगजेबाच्या कबरेचा मुद्दा कोणी काढला? ते तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. चिथावणी तुमच्या मंत्रिमंडळातल्या सहकार्याने दिलेली आहे. जा कोकणात बुलडोजर पाठवा ना, मग किंवा पुण्यात बुलडोजर पाठवा ना. तुमच्याच लोकांनी ही वक्तव्य दिलेली आहेत. त्यानंतर लोकांना ही चालना मिळालेली आहे. समान न्याय, तुम्ही समान नागरी कायदा म्हणताय ना, समान कायदा आला पाहिजे ना, समान कायद्यानंच कारवाई व्हायला पाहिजे. तर ही सर्व प्रकारच्या आणि सर्व पक्षाच्या, सर्व धर्माच्या लोकांवर, दंगलखोरांवर एकसारखीच समान पद्धतीची कारवाई होणं गरजेचं आहे या देशामध्ये. आणि काल ज्यांनी दंगल केली त्यांच्यासुद्धा जागांवरती बुलडोजर फिरले पाहिजे. पण राऊत साहेब, कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे मुंबई पोलिसांनी आणि शिंदे समर्थक कार्यकर्त्यांनाही खार पोलिसांनी अटक केलेली आहे या सगळ्या प्रकरणात. कुणाल कामरावरती गुन्हा का दाखल करावा? मी रोज टीकात्मक लिहितो. माझं काम आहे ते. रोज लिहितो मी. मग नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपच्या लोकांवरती रोज गुन्हे दाखल होती. विधिमंडळातल्या आमदारांचं सध्याचं वर्तन पाहिलं आम्ही दोन्ही सभागृहातल्या, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. एकनाथ शिंदे यांचं भाषण जे आहे विधान परिषदेतलं ते वाचा, त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. तुम्ही कमजोर लोकांना डोळे वटारताय. लेखक, पत्रकार, साहित्यिक, कवी, ते तुम्हाला नको आहेत. ते सत्य बोलत आहेत, ते तुम्हाला नको आहेत. आणि म्हणूनच जे म्हटलं आहे ना राज ठाकरेंनी, किंवा आम्ही तेच म्हणतो की खोक्याबाईंचं सरकार आहे आणि खोकी ही भरली आहेत की रिकामी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. बोलिए. ऐसा कौन बोलता है कि मैंने प्रमोट किया? मैंने प्रमोट किया. कुणाल की कमाल बात ऐसी है कि मेरे साथ किया है. मैंने ट्वीट किया है कल, कुणाल की कमाल है. कुणाल कामरा को मैं अभी से नहीं जानता हूँ. जब वो हमारे पे क्रिटिसाइज करता था तब से मैं जानता हूँ. कुणाल कामरा ने हमारे ऊपर भी इसी प्रकार से
टीका टिप्पणी की है, देखिए मैं मानता हूँ कि एक फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन है। अगर व्यक्तिगत तौर पर टीका नहीं की है तो टीका को स्वीकार करना चाहिए, व्यक्तिगत तौर पर, पर्सनल लेवल। अगर आप राजनीतिक किसी विचारधारा पर क्रिटिसाइज करते हो तो आपको स्वीकार करना चाहिए। यही देश का लोकतंत्र की एक हमारी ब्यूटी है। कुणाल कामरा का ऑफिस तोड़ दिया, उसका स्टूडियो तोड़ दिया, ये गुंडागर्दी है। मैंने पार्लियामेंट में कहा था 4 दिन पहले, जब मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर पर चर्चा हो रही थी, मैंने अमित शाह जी के सामने कहा कि आपने देश को पुलिस स्टेट बना दिया है। ये पुलिस राज चल रहा है, लेकिन महाराष्ट्र में गुंडा राज चल रहा है। बीड से लेकर नागपुर, नागपुर से लेकर मुंबई, मुंबई के पुलिस कमिश्नर का तबादला होना चाहिए ये केस में। उनके होते हुए कैसा होता है ये? अब वो किसी को पकड़ लेंगे, ये करेंगे, वो करेंगे। मुख्यमंत्री ने कहा है जो दंगेखोर है नागपुर के, उनको छोड़ूंगा नहीं, और जो नुकसान हुआ है उसकी पूरी भरपाई दंगेखोरों से करेंगे। तो कल खार में जो स्टूडियो तोड़ा है कुणाल कामरा का, उसकी भरपाई कौन करेगा? बहुत ही कमज़ोर गृह मंत्री इस महाराष्ट्र को मिला है, बहुत कमज़ोर। वो एक गृह मंत्रालय नहीं चला पा रहा है। कहीं ना कहीं दंगे होते हैं, इस प्रकार की गुंडागर्दी चल रही है, उनके कंट्रोल में नहीं रहा है देवेंद्र जी के। तो मैं अब दिल्ली में जाकर लोगों से बात करूंगा कि महाराष्ट्र में जो चल रहा है उसके ऊपर आवाज़ उठानी पड़ेगी। बोलिए। राउत साहब, जिस तरह से सोशल मीडिया पे जिस तरह कॉमेडियन अपनी कला पेश कर रहे हैं, आपको लग रहा है कि ये कला है और इस पे सेंसरशिप लानी चाहिए? क्योंकि नहीं। आज कुणाल कामरा है, इससे पहले समय रैना थे, मैं रणवीर अलावादिया थे। देखिए, अगर अपनी मर्यादा में कोई ये काम करता है, अपनी मर्यादा में, तो उसको क्यों आप कंट्रोल करना का ज़रूरत है? कुणाल कामरा के पॉडकास्ट मैंने देखे हैं, आप जिनके नाम लिए हैं वो भी मैं देखता हूँ। अगर किसी के आप पर्सनल अटैक किसी के ऊपर नहीं कर रहे हो तो मैं नहीं मानता हूँ कि कोई गलत बात आप कर रहे हो। देश में जो भी चल रहा है कुछ, उसके ऊपर अगर कोई मेरी बात में रखता हूँ, मेरी जो शैली है, मेरी जो स्टाइल है, उससे अब मैं लिखता हूँ ना 10 दिन सामना में, मैं मेरे स्टाइल से लिखता हूँ। किसी को पसंद आता है, किसी को पसंद नहीं आता है। जिसको पसंद नहीं आता है वो मेरे पर क्रिटिसाइज़ करते हैं, वो मैं एक्सेप्ट करता हूँ। अगर उससे भी किसी को दर्द होता है तो मेरे खिलाफ कोर्ट में जाते हैं, वो भी मैं एक्सेप्ट करता हूँ और कोर्ट में जाकर मेरी लड़ाई लड़ता हूँ। आपके पास कानून है, आप कानून के तहत कार्रवाई करो। आप कानून हाथ में लेकर इस प्रकार से लोगों को मारपीट नहीं कर सकते। क्या राउत साहब शिवसेना यूबीटी इस वक्त कुणाल कामरा के साथ है? जो भी पॉडकास्टर्स है और उनको इस प्रकार से दहशत में रखा गया है, उनके साथ हम हैं, हम रहेंगे। क्यों नहीं रहेंगे? लोकतंत्र है, सबका अधिकार है बोलने का। जब तक आप अपनी मर्यादा और अपनी हद पार नहीं करते तब तक हम आपके साथ रहेंगे। नहीं, लेकिन आपको नहीं लगता कि ओटीटी हो या सोशल मीडिया, कुछ सेंसरशिप की जरूरत है? बात ऐसी है, कुणाल कामरा ने क्या गलत कहा है मुझे बताइए, जो पहले भी बार बार हम लोग कह चुके हैं। चुनाव में, विधानसभा लोकसभा में इस प्रकार पर बहुत से गाने भी आए थे। थाने की रिक्शा, क्या एक दाढ़ी वाला, कौन है ये मुझे मालूम नहीं। लेकिन राउत साहब, ये तो व्यक्तिगत आलोचना हुई कौन- ना? कहाँ है? पॉलिटिकल इंडिफरेंसेस अलग कहाँ हो है सकते हैं। व्यक्तिगत आलोचना? कहाँ है मुझे बताइए आप। थाने में रिक्शा एक ही है क्या? दाढ़ी वाला एक ही है? नरेंद्र मोदी जी को दाढ़ी है, अमित शाह जी को दाढ़ी है। हाँ, हम भी कल दाढ़ी बढ़ाकर घूम सकते हैं। बाला साहब ठाकरे साहब को दाढ़ी थी। क्या है? आप इतना पर्सनल क्यों लेते हो? आप कौन हो भाई? आप लोकतंत्र को मानो, डेमोक्रेसी को मानो, संविधान को मानो। अगर आपको लगता है गलत है, आप कोर्ट में जाइए, आप न्यायालय में जाइए, आप पुलिस में जाइए। यूपी पैटर्न नागपुर में किया जा रहा है। मुख्य आरोपी उसके घर पे बुलडोजर चलाया जा रहा है। देखिए, बुलडोजर चलाना है तो सभी जात और धर्मों के दंगेखोर जो है उनके ऊपर बुलडोजर चलाओ। एक धर्म के ऊपर दंगा किसने भड़काया? दंगा भड़काने वाले आपके कैबिनेट में बैठे हैं। औरंगजेब की कब्र उखाड़ने की बात करने वाले और लोगों को दंगे के लिए इनकरेज करने वाले जो लोग हैं, वो आपके कैबिनेट में आज भी बैठे हैं।
चला उनके ऊपर बुलडोजर। चलिए, थैंक यू साहब, वेरी एक मच। राज ठाकरे जी का बयान हाँ, आया क्या है, है? वो कह रहे हैं कि एक खोखिया भाई को क्या लेके बैठे, महाराष्ट्र की पूरी विधानसभा खोखा से भरी है। मैं राज ठाकरे की जो बात है उनसे मैं सहमत हूँ। जो सरकार बनी है वह ऐसे खोक्या भाई से बनी है। आज की जो सरकार है ये खोक्या भाई की सरकार है। आप देखिए ना कैसे कैसे लोग किस तरह से चुनकर आए हैं। दहशत, पैसा, होटल लिस्ट में गड़बड़ी, ईवीएम गड़बड़ी, ये सिर्फ खोक्या भाई कर सकते हैं। सीधे साधे जो लोग हैं चुनाव लड़ते हैं वो इस तरह से चुनाव न लड़ते हैं न जीतते हैं। तो मुख्यमंत्री से लेकर 2 उप मुख्यमंत्री और उनके साथ जो 200-300 लोग अब आए हैं वो सब खोक्या बाई के वारिस हैं। ये सब खोक्या बाई के बगल बच्चे हैं। तो राज ठाकरे जी ने बात सही कही है। राज ठाकरे भी एक व्यंग्य चित्रकार है, कार्टूनिस्ट है। तो उनकी जो सोच है वो सोच के मुताबिक ये उनका कहना मैं मानता हूँ। खोक्या भाई वाली जो प्रतिमा है वो ठीक है। चलिए।